बरोबर तू बाबा म्हणतो बाबा बाबा म्हणता बघा बाबा म्हणता स्वतः म्हणा आणि तोच माणूस कसं बोलता बघा म्हणजे त्याची संस्कृती ओळखा काय आहे ती म्हणजे आपल्या स्वतःच्या वडिलांका आई वडिलांका हे किती मानता असतात आणि होच माणूस मगाशी त्या मुलांबद्दल सांगा म्हणून मी सांगितलं ते खोटं नाही की कलियुगाचा हा कुठेतरी अंत आहे म्हणजे पुढ्यात प्रत्यक्ष उदाहरण आणि म्हणता की वागतेकर बुवा 10,000 मागतो अरे आपली लायकी आपण ओळखा होईल 10,000 मागतो लोक देतात ना तुझ्यासारखी भीक तर मागत नाही आता त्या माऊलीने 1,000 रुपये बक्षीस दिलं ते म्हणता हड्या मी नाव घेतलंय ना म्हणता तू काय तू नाव घेण्यात तू आणि ते मी पैसे सन्मान काय तुझा सन्मान काय माझं तो वैयक्तिक व्यवहार आहे ना आता मला कोणतं देत मी मागत नाही ना नाही दिल्या तरी काय विषय नाही आणि मी म्हणता दात चावतोय म्हणता दात चावतोय काय म्हणतात करणी जेवढे काहीतरी गोष्टी चांगल्या जादू टोना भानामती आणि मुठ मारून जर माणसावरती तर करा यांची सैन्यात भरती अरे आज महाराष्ट्र एवढं काय पाठी नाही हा सांगली मिळो ज्या लाईनी असे लिंबाचे मळे होत सगळी लिंब ऐकत होती शरद पवारासारखे नेते ना तर सिमेंट पोटवते आसाम सारख्या ठिकाणी मारा लिंबा मारा मग ज्या सैनिक आमच्या सीमेवर असतात त्यामध्ये त्यांचा काय उपयोग लिंबा मारून जर माणसं मेली असती ते करणीच्या वगैरे गोष्टी सांगत असते अरे आज सीमेवरचा सैनिक कुठेतरी सावध आहे त्याचा डोळ्याला डोळा नाही म्हणून कुठेतरी आम्ही ते भजन करतो आणि त्याचं नाव एकही कोण घ्यायला तयार नाही एवढी आपल्याला लाज वाटते बघा आपलं भारतीय सैन्य जर आता सध्या सुद्धा कुजबूज चालू झाली आहे बघा युद्धाची चाहूल कुठेतरी आज म्हणजे ह्या वर्षामध्ये कुठेतरी युद्ध होणारच भारत पाक म्हणा किंवा कुठल्याही देशाचं युद्ध होणार अशी आज चाहूल सुरू झाली आहे म्हणजे हा कुठेतरी कलियुगाचा खेळ आहे म्हणजे प्रत्येकालाही वाईट बुद्धी सुटते आणि हेच सांगता काय होता एका 10,000 रुपये देऊचे लागतं तरी काय अरे तितकी योग्यता लागतात 10,000 रुपये कोण कोणा देत नाही तुझ्या हाती कार्यक्रम मागान घेत नाही विचार आयोजकांका एका टायमात पटकन बुवा हा केव्हा होते तुमच्याकडे हो असं नाही असे 2-2-3-3 वेळा ना फोन करतले विचारे आमका सवड गावली शक्य झाला तर आम्ही कुठेतरी बाहेर घेतो तुझ्या हाती आम्हाला कार्यक्रम जमाने नाही 3,000-2,000 तो पैशाचा विषय नाही ना कसा ते काय परवडतात तो करतो तरी काय कारण स्वतः बाबा म्हणा जो बाबा किंमत देत नाही स्वतःच्या आई वडिलांना मानत नाही त्या माणसाशी जास्त काय बोलण्याचा विषय नाही आता लिहून घेता बोला गाव हा काहीतरी अरे बोल तू पण काय म्हणता काय गायन केलं म्हणता काशीराम परब बुवांचं अरे मी असं काय सांगत नाही होतं गायन केलं म्हणा तू जर नोटिशन झालं असता वाजवून दाखवलं मी ही तुझी कमीपणा आहोत मला त्याच्यात काय काशीराम परबाचं गायन केलं होतं ह्याचं भजन बा कुठे मी म्हणतो आज कुठेतरी बरा केलं अरे ह्या तो पण विचारला म्हणतो का आम्ही काय विचारला काय तू आज कसा केलं कायम कसं करतं तुझ्याकडे भजन नाही सगळ्यांनाच माहिती आहे त्यामुळे त्या बोलायचा विषय करत ना कायम कार्यक्रम आज असतो कुठे तू कुठेतरी असतो काय तुझं काय कुठेतरी हे दशावरती कसे पहिले होते आपले म्हणजे त्या जत्रा असायची ना तर ते लागोला घालवा नाही लागून असायचे त्यांना डेली घरी काय जायला भेटत नव्हतं तसं याची परिस्थिती आहे कशी हो काय असतो विषय घर सोडलेला असतं यांनी कुठे आरटतं काय बाबा नाही जशी गडबड असत तर सांगा त्याला खूप सहकार्य करा तुमचं सांगतो त्याबद्दल माझं काही वाद नाही ह्या कशा करला ही बारी कुठेतरी रंगा देव होई म्हणा बोलत लागतं आम्ही नुसतं भजन केलं असतं ना उदय तुमचं आम्ही तुम्ही जर उद्याच काहीतरी चाळीत राहा नको मी बोला नको असं तुमका वाटतं असा ते का दुखवू नको तर मी बोललोय नाही असं काय नाही तुमचं म्हणून बघा ते खायला सांगतो आमचं मी इतकं सांगतो हे आमचं वाटतो होणार असू दे बोलण्यात तुला विषय नाही जेवढा तो बोललो तेवढा मी बोलणारच कसा त्याची सुरुवात हा आलमा गजरापर्यंत थांबा तो जेवढा बोलणार तेवढा मी खोडून काढणार तो म्हणता माऊली बायका म्हणता उठून मागे जातो तो वैयक्तिक प्रश्न हा उलट तुझ्या जवळ असत तुका कंटाळली असतील तर बघ मी किती लांब असं आणि ती जागा बघणार तुझं किती लक्ष सगळ्यांकडे
कोण उठता कोण तुझ्याता आणि सांगस की माझे ओळखीचे होते म्हणून मी त्यांना सांग अरे त्या भितर खरोखर तुका प्रामाणिकपणे हात लावून सांगतात बेटी त्यांना अतिशय घाई होती आणि ते तुझ्यावर बघत सो नव्हते तुझा त्याचा काही संबंध नव्हतो त्या टायमात त्यांना आपल्या कामाची गरज होती त्यांनी बोलले आणखी की मी घाईमध्ये आहे मला जावं लागणार तो त्यांना ओढून त्या काय शर्टात धुवून ओढता ते बहिणी भाऊ पण नाही ह्याच्याकडे भाऊ पण नाही ते बिचारे आपण आपल्या आईकडं परत भेटले सगळेच आपले म्हणून सांगल्याने आणि ते बिचारे आजोबा वाटेक लागले तो त्यांना बोलीचे आडायचा तशी बाई सुद्धा आडावून घेता मी तरी नाही सांगलं तो माकाय फोन करी पुन्हा होते असं करतात ती घेऊन टाका 200 रुपये घरात देऊ लावूया म्हणजे बारी हे का होय हे का मी नाही म्हणून बारी ह्याची गेली फुकट आणि सांगता हुतावळी कसं काय म्हटलं हुतावळी तू असं हुतावळी हुतावळी खबर गुडघ्या भाषी तशी तुझी परिस्थिती तू बोललंस बडबडलंस होणार ती बारी अशी नू बाकी तुला काय अरे तुला काय येता काय तू काय हेच काय येत नाही आमका माहिती आहे ना तू बोला किती बोला शकतोस मला तू बोलशील मी खोडणार आहे 100% लक्षात तुका मी मारून किंवा पुढू घेऊन नाही तू मग अशी बोललंस का आमची नायनाट करून जा ह्या कर असं काय नसतं नायनाट करून तू तुझी स्वतः करून घेतोस दुसरं कोण तुझा काय करत नाही तुका फक्त एक भ्रम आहे काय गुंडू सावता पिन ठरले आज स्वतः आपण नाही सांगतो कोणाला आमचं असं काय नाही आम्ही आता बारी केली आमचं उद्या विषय काय नाही उद्या कोणी केलं काय बा तर बरा बा ह्याचं असं नाही उद्या कुठे चिट्या रात्री मी वागले तर कोण आमदा भाजी केली आता गुंडू सावंगा 3 लागलेले होते इलेला मग अशी सांगता काय गुंडू सावता 3 लागले अरे तुला विचारला कोणी आम्ही काही विचार करत नाही तुका भारी किती असं काय असं तू तरी काय करतोस काय खातोस आम्ही कोळखडे झोपतोस आमचं काय संबंध आहे तुझ्याशी तू आता फक्त समोर असस इतक्या उत्तम तू आमचं असस बाकी मिलिंद लाड पक्वाज वादक यांकडून हे माझ्यासाठी 100 रुपये आणि उदय पालकर गोवासाठी 100 रुपये दोन्ही गोवांसाठी 100 रुपयाने पाठपुरुष आहे दोन्ही गोवाच्या मंडळाकडून स्वीकार करतोय धन्यवाद 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 चालू सांग आणि पेटवला कसा का गीता सावंत छत्रपती शिवाजी महाराजांवर गाणं म्हणणे पण जरा गजराच्या वेळी म्हणतो कसं आता रूपाचा रंग जरा सादर करतो संस्कृत सांगा यावर चूक राहिला बरा आता हे बक्षीस बऱ्याच जणांचं आल्यामुळे कुठेतरी लक्ष्मीचं आगमन झालं आहे ते कुबेर म्हणतो बघा अष्टलक्ष्मी मम गृहधनम पुरय पुरय सुहा बाकी त्याला असं काय एवढं नाही ते सांगतो तसं मन श्रीबद्री बोललो की संस्कृत नलिका गतमपि कुटिलम नलिका गतमपि कुटिलम न भवति सरलम सुलपुच्छम तद्वत्फलजन हृदयम न बोधपि नैव याति माधुर्यम आता नुसतो ह्याच्या कपडा सुद्धा जातला असला तो तरी काय नलिका गतमपि कुटिलम नलिका गतमपि कुटिलम न भवति सरलम सुलपुच्छम तद्वत्फलजन हृदयम न बोधपि नैव याति माधुर्यम काय करे भजन क्षेत्र म्हटल्यानंतर ऑलराऊंडर माणूस सगळ्यातला ज्ञान होया निष्ठा काशीरामपर्यंत बुवाचं नोटिशन घेतला येऊन आणि आपला बडबडू गेला म्हणजे बुवा झालो नाही गळला ऐटा माझ्या होणार तुला कसं 4 मोठी गावलंस का अतिशय सुधारताच तू म्हणजे किती बोला म्हणा बोलणं खूप कमी होतं हळूहळू मग तू सुद्धा आज काय करू शकत नाही लक्षात ठेव तू काय म्हणतोस नाही मला मागा गॅरंटी हा माझ्यावर जरी कोणही मी एक अनुभवतो कसा असता बरे
वापस करतो ना तू सगळ्यांना पप्पानी काय करू शकले का काही तुमच्या नाती करून गेलो का तिथं बरोबर काय करू घराचा गाणं वाटतंय मी थोडं नाही म्हणा मी तू पाहता का तुझं काय किलो एरिया असलो तुझी चार ओळखी असली म्हणा तुझ्या एरिया जाऊन बारीक करतोय आणि घोळ उचललोय ह्या त्याचा मोठा तू भाग्य समज म्हणजे आपली काय डेरिंग असतात हा तू काय तुझ्या गावात येऊन तुका बोलताय मी हो त्याच्यामुळे तू आता मला बोलतोस ना पण शेवटी बापूस म्हटलोस ती भान ठेव तुझ्या बापाशी कसं मानतोस जनते ह्याच्यापासून बोलतो की घरात ह्याची वागणूक काय आहे आणि हॉटेल बसण्याचे लायक हा की नाही माणूस माका जे बोलतो ना त्याच्यापासून तुम्ही ओळखा की आपल्या आई वडिलांना किती किंमत देतात पहिलं त्यांनी बापूस म्हटलं आता बापूस म्हणा त्या बापाशी आता म्हणता काय म्हणतात तुला दिसता आणि त्या कोणाचा दोष केला तू अरे उद्या तू सुद्धा मात्र होत ना तेव्हा लाख घालतले तुझ्या पोट तुझे आज ह्याचा सगळा युट्यूबला हा ना तर सगळा रेकॉर्ड तसाच राहतला तिथे पोर ऐकले बाबा हे आमचं बाबा असाच करी काय मला ह्याला किंमत काय द्यायची ना मी टेन्शन असतं टेन्शन नसतं आम्ही एक सिम्पल पेशंट साधा माणूस आहे मी कसा राणीमान साधा जेव्हा वेळ येत तेव्हा परत होता साप जर विलो समोर तर त्याच्या दांडको ओढतो ना उगाच तो बिळा झाला आणि आपण जाऊन आपण दांडो घ्यायला तो विचारून जाऊ त्याला मग त्या मंत्र्यांचा बोलून म्हणा हे बाबा दान होती त्याला साप विलो घरात अरे त्या बिळाकडे गेलंच मराठी त्यात होतो तसा विषय आहे हो म्हणजे आधी इल्यापासून मी एका हुतावणी होती म्हणालो इल्यापासून ही परिस्थिती बघली की मला बेकार वाटली कशी ओळख का म्हणा तू बोलतो तो विषय काय बोलण्याचा मी काय बोलतच नाही ना तू बोललोस पण नाही भजने सुरुवात आपणच करता आम्ही हत्रा सुरुवात करतो ना भजनात इथे लांब सुरू म्हणजे आम्ही पहिले करू ना पण ह्याचा नाही कदाचित गजरात मंडळी गेली तर आपल्याच गजरात गेली मंडळी तर वाघेराच्या गजरात कोण नसतो ही हिची टोपॅलिटी म्हणजे ह्याचा विश्वास नाही की आपण बाबा मंडळी टिकवू शकतोय गजरात तू आता काय कर पब्लिक घालवून देऊ नको इतक्या तरी कर अजूनपर्यंत तू काय करू शकलोच नाही ती मंडळी जाताना इतक्या कर माझ्याकडे सगळा हा संस्कृत हा इंग्रजी हा सगळा हा तुला माहिती हा तसा काय ह्या कमी काय नाही ते म्हटले तुझ्याकडे काहीच नाही ते तुझे कागद जमा करून आणलं डायरेक्ट 10 एक रात्री होती समजला तुझ्याकडे काय नसतं आपका माहिती आहे ना म्हणून पहिलाच सांगलंय की भात सगळं असं बायका आवडून बघणार ना शांत होत तसा चित्त ज्याकडे चित धरत तसा तू कसं असं वाईट धरलं तर बॉब घालतलं तुम्ही धरून होतं माहिती आहे मका हा बायका उठून जात काय उठान जाऊ नाही का हातात टाळी वाजत नाही 2 हात लागतात 2 हात अशी मारलं तर टाळी वाजतात तेव्हा बायका सुद्धा इथे गरज ह्या भजन क्षेत्र आहे ते काय उठान जाऊ तर काय कुठं आहे तू काय कपडे उतरतलंस काय तू बायका पाळा तसं हा तर सांग मग आली मी आली हे पण करतो आता थंड कपडे वगैरे उतरतो बायका पळा जातो मी आमच्या बाळेत आम्ही बायका पळून जाऊ बरं काय आपल्याकडे सगळे लहान आहे बायका काय बोला भया तू एकटो भाडा बुद्धी काढून तू कसं साथ घालू मी एक उद्या सुद्धा म्हणू शकतो तो माका आज काय म्हणू शकत नाही पहिलं त्यांनी बाबा म्हटल्या आपल्या स्वतःच्या बापाईचं अपमान करी तर तुम्हाला काहीतरी वाईट बोलात ना तुला दिसता भजन करूचा लिहून जरी खूप घेतलंस ना तुला तो अभ्यास वाढत तुझू फक्त अभ्यास करताय आता बाकी माका म्हणे तो काय करू शकत नाही तू लिहून घेत राहिलं किती बोला होत तुम्ही बोलत होते मग तर आम्ही अभंग घेतो रूपाचा जितक्या बोलता गजर हा माझ्या गजरापर्यंत मंडळी फोन करूया 100% लक्षात तू काय कसं शकणार नाही काका पाणी करून घेऊ उदय मी मंडळ काय सांगतो तू डायरी घेऊन काय ते सांग तुला तो सुरुवात करत आम्ही लावून घेतलो त्याला तू तर मग बोलायचं ना आम्ही तरी ठरला म्हणून
रे